वेलकम टू बम अँड बियॉन्ड बाय डॉक्टर किरण. आज आपण बघणार आहे की पोटात होणारी बाळाची हालचाल कशी मोजायची. साधारण 6 महिन्यानंतर बाळाची हालचाल आईला पोटात जाणवायला लागते. तर जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे व्हिजिटसाठी जातो, चेकअपसाठी जातो, तेव्हा डॉक्टर विचारतात की तुमचं बाळ व्यवस्थित फिरतं का, दिवसातून किती वेळा फिरतं. तर ते कसं मोजायचं तेच मी तुम्हाला सांगणार. 6 महिन्यानंतर काय करायचं, आफ्टर ब्रेकफास्ट, आफ्टर लंच आणि आफ्टर डिनर पोटावर 1 तास हात ठेवून झोपायचं. लेफ्ट लॅटरल पोझिशनमध्ये, म्हणजे डाव्या कुशीवर किंवा डाव्या कानावर. तर जेवणानंतर काय होतं की बाळाला ऑक्सिजन पुरवठा जास्त होतो, बाळाला अन्न मिळतं, फूड मिळतं. तर त्यामुळे जेवल्यानंतर बाळ जास्त ॲक्टिव्ह असतं, हे तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व केलंच असणार. तर डॉक्टरांकडे जेव्हा आपण जातो तेव्हा त्यांनी विचारल्यानंतर आपण कसं दाखवायचं की बाळ किती वेळा फिरलं होतं. त्यासाठी काय करायचं, आम्ही आमच्या OPDमध्ये प्रत्येक पेशंटला एक ब्लँक पेज देतो, त्याच्यावर 3-4 कॉलम करायला सांगतो आणि साधारण अशा प्रकारे. यामध्ये काय आहे की लेफ्ट साईडला एकदम आपण डेट लिहिणार. नंतर इथे कॉलम आहे आफ्टर ब्रेकफास्टवाला, हा आफ्टर लंचवाला आणि आफ्टर डिनरवाला. हा कॉलम आहे टोटलचा. काय करायचं, आफ्टर ब्रेकफास्ट पोटावर 1 तास हात ठेवून झोपायचं आणि त्या वेळात बाळ किती वेळा फिरतं हे मोजायचं. समजा आपलं बाळ फिरलं आहे 5 वेळा, तर आपण काय करायचं, अशा 5 लाईन ओढायच्या. ठीक आहे. आफ्टर लंच आपलं बाळ फिरलं 4 वेळा, तर 4 लाईन ओढायच्या. किंवा आफ्टर डिनर आपलं बाळ जितक्या वेळा फिरलं तितक्या लाईन ओढायच्या. किंवा याऐवजी तुम्ही आकडाही लिहू शकता. तर ह्या सगळ्या आकड्यांचा किंवा ह्या सगळ्या लाईन्स, ओढलेल्या लाईन्सचा टोटल करायचं शेवटी. म्हणजे 4 तारखेला आपलं बाळ पूर्ण 19 वेळा फिरलं हे आपल्याला कळतं. सेम 5 तारखेला तसंच करायचं, 6 तारखेला तसंच करायचं. मग तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे व्हिजिटला जाता तेव्हा तुम्ही त्यांना हा कागद दाखवू शकता. याने काय होईल, डॉक्टरांना कळेल की तुमच्या बाळाची हालचाल व्यवस्थित आहे आणि डिलिव्हरी करण्याची फारशी आपल्याला काही घाई नाही. आणि तुम्हालाही कळेल की आपलं बाळ व्यवस्थित फिरतं आहे, आपलं बाळ हेल्दी आहे. यामुळे काय होतं, डॉक्टरांना हेल्प होते की तुम्हाला नेक्स्ट व्हिजिट कधी द्यायची आणि तुमचंही बाळावर लक्ष राहतं, बाळाच्या हेल्थकडे लक्ष राहतं.